लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या अपयशावरती संघाच्या मुखपत्रामधून पक्षाची जोरदार खरडपट्टी काढण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीमधील अति आत्मविश्वास पक्षाला भोवल्याचं मुखपत्राच्या लेखामध्ये म्हटलेलं आहे। याशिवाय राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांशी युती केल्यामुळे भाजपचा घात झाल्याचाही लेखात उल्लेख आहे। काँग्रेस नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे पक्षाच्या ब्रँडला धक्का बसल्याचं या लेखात म्हटलंय। संघाच्या मुखपत्रामधून पक्षाची थेट खरडपट्टी करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने निवडणुकीसाठी युती करण्यात आलेली आहे काँग्रेसी विचारांसोबत त्याचा फटका या निवडणुकीमध्ये बसला असं या मुखपत्रामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। आरएसएसचं मुखपत्र आहे ऑर्गनायझर, यामधून भाजपच्या निर्णयावरती टीका करण्यात आलेली आहे। काँग्रेस नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे पक्षाच्या ब्रँडला धक्का बसला अशी टीका या लेखामधून करण्यात आलेली आहे। ती मी बातमी थोडक्यात वाचली। ऑर्गनायझरनी खडेबोल सुनावलेले आहेत। देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत। तर असे खडे सगळं चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही, का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत? देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही, का देशातल्याच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत, जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात, विधानसभेत मांडतात, त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे कुचकाम आहे। आज संघाच्या एका मुखपत्रामध्ये स्पष्ट अजित पवारांना घेण्यावर खूप मोठी टीका केलेली आहे की अजित पवारांना घ्यायची काय गरज होती आणि त्याचा परिणाम सर्वत्र वाईट झालेले आहे। संघाचं भाजप ऐकते कुठं? कशाला संघ त्यांना सल्ला देता? हा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे। हे पहा, संघाचं ते काही अधिकृत मुखपत्र आहे असं पण म्हणणार नाही, पण बऱ्यापैकी संघाच्या विचारधारेची भूमिका मांडणारं ते ऑर्गनायझर जे आहे ते नियतकालिक आहे। त्याच्यामध्ये ज्यांनी कोणी हा लेख लिहिलेला आहे त्यांच्याशी भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व किंवा भारतीय जनता पार्टी सहमत असेल असं मला वाटत नाही। दिल्लीतली समन्वय समिती आहे त्याच्यामध्ये आरएसएसचे सुद्धा काही कोऑर्डिनेशन करणारी जे महत्त्वाची लोक आहेत ते देखील तिथं उपस्थित होते। सन्माननीय अमित शहाजी तिथं उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये आमच्या माहितीप्रमाणे कुठल्याही प्रकारचा या अपयशाचा ठपका आमच्या पार्टीवर ठेवण्यात आलेला नाही। त्याची संपूर्ण चिकित्सा झालेली आहे।